LLB आहेत, वकील आहेत, त्यामुळे ते कुठे कोणाला पाठीशी घालणार नाही याची आपण. संतोष देशमुख बंधू धनंजय देशमुख टावरवर चढून आंदोलन करत आहेत, आता कारवाई करावी या मागणीसाठी गावकरी पडत आहेत आणि गावकरीवरून पुढे मारण्याची धमकी देत आहेत. मला वाटतं तिथे प्रशासन आहे, ते योग्य काळजी घेत योग्य त्या ठिकाणी कारवाई करतील, निर्णय घेतील. सक्षम असलेल्या आर्थिक सक्षम असलेल्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेऊ नये आणि गुन्हे दाखल होऊ शकतात असं आवाहन सगळं भुजबळ यांनी काल येवला मतदारसंघात केलं. तर नेमकी शासनाची काय भूमिका? मी काय ऐकलं नाही, काय म्हणाले मी काल शिर्डीला होतो, त्यामुळे स्वतःवर पैसे जमा करावे, ज्या नियमबाह्य आहेत त्यांनी त्या योजनेतनं लाभ घ्यायचा नाही असं स्वतःहून पुढे येऊन सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यापूर्वी जे पैसे गेले ते गेले, त्याच्या पुढे तरी असं नको व्हायला, त्याच्यात नाही लाभात बसत त्यांनी स्वतःहूनच स्वतःचा अर्ज काढून घ्या असं मागे घ्यावा असं माहिती घेतो. काय मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी औषधांचा पूर्णपणे खंडित झालेला आहे. वितरकांनी त्या ठिकाणी औषध पुरवठा दिलेला नाही, कारण त्यांची थकबाकी आहे. या संदर्भात नेमकं काय शासनाच्या उपचारांना अपेक्षित? गेल्याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय सुद्धा मीच मांडलेला होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशनही होत नाहीये, कार्डिओ सगळे ऑपरेशन, हार्टचे ऑपरेशन वगैरे तसे मोठे ऑपरेशन होत नाही, काही थकबाकी झालेली आहे. निश्चित आहे मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल, नसेल झालं तरी पण मला वाटतं या 2-3 दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल. प्रतिमा खराब होऊ नये अशा पद्धतीचं कुठलंही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाईंनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे. नेमकं काय या बैठकीत सांगण्यात आलं, नेमकं काय कोणाकडे इशारा होता? मी व्यवस्थेमध्ये होतो थोडं, बैठक हॉटेलला त्यानंतरची बैठक झाली, त्या बैठकीला तुम्ही होता. त्या बैठकीमध्ये अमित शहाने असं म्हटलंय का की सरकारची प्रतिमा खराब होणार नाही, त्यामुळे अशा काही सूचना काही सांगण्याची गरजच नाही मला वाटतं. पण अमित भाईंनी सांगितलं त्यात वावगं काय, सरकारची प्रतिमा खराब होण्याची कोणी स्टेटमेंट करू नका परस्पर, चुकीचं काय सांग. म्हणजे आमची जबाबदारी तसं आमच्या वरिष्ठांची सुद्धा आम्ही पण खाती सुद्धा बाबा काही स्टेटमेंट करू नका, त्या वाजता बोलू नका, आपल्याला जेवढी माहिती आहे किंवा आपल्या खात्याशी संबंधित तेवढंच बोला, त्याचं काय. आग्रलेखामध्ये आप आणि काँग्रेसचा जो काही वाद दिल्लीमध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपला देशद्रोही ठरवण्याचं काम काँग्रेस करतोय, असं करू नये अशा स्वरूपाचा त्यामध्ये सूचक इशारा सामनातला देण्यात आलाय आणि एक प्रकारे काँग्रेसवर टीका देखील वाटतं. महाविकास आघाडीमध्ये आता सगळं काम एकदम गाडी झालेली म्हणून किंवा सगळं त्यांचं सैराट झालेला असं पण म्हणून काय त्यांच्याबद्दल काय बोलावं. सगळे एकमेकाविषयी भांडतायत, बोलतायत, एकमेकाला दोषारोप देत आहेत, एकमेकावर आरोप करतायत. ते आता सोबत राहणार नाही हे सूर्यपक्ष स्वच्छ आहे. त्यांची महाविकास आघाडी तर सगळी तुटलेली आहे, म्हणजे दुसरी इथे राज्यातले नाही देशभरामध्ये, अगदी पश्चिम बंगालपासून बघा सगळ्याच बघा. त्यामुळे मला असं वाटतं की क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी तिथे आघाडी होती, पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही. सगळी अतिशय दयनावस्था त्याची झालेली आहे. ते राज्यामध्ये तर विचारूच नका काय झालं, तुम्हाला माहिती आहे कसं चाललेलं आहे. मला वाटतं की ती आता आघाडी राहिलेलीच नाही. त्यामुळे आता सगळे ते वेगवेगळ्या निवडणुका लढवतील आणि निकाल आपल्या समोर येतील. आगामी महापालिकाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महायुती एकत्र लढणार किंवा कसे, कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते अनेक बाहेरच्या लोकांना घेत आहेत जेणेकरून त्यांचे बाहेर पूर्ण व्हायला, त्यामुळे भाजपमध्ये असं स्थिती आहे की आपल्या जागा कमी होते. तो हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, कोणी कोणाला घ्यावं, कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं, तर कोण थांबू शकतं, कोणी कोणी जाऊ शकतं. आम्ही तर लढणार आहोत. आणि अजून युती, महायुतीचं काय, युतीचं काय या संदर्भामध्ये तुमच्या अध्यक्ष पवार जे आहेत, कार्याध्यक्ष आहेत, चव्हाण आहेत, रवीजी किंवा आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी, तेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील, तेच सांगू शकते. पण कार्यकर्त्यांचा आग्रह आहे स्वबळावर लढावं महापालिका, भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे स्वबळावर. त्या बाबतीत नेते विचार करतील. आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणूक स्वबळावर यावेळेस तसंच करावं असं मागणी तेच आहे, त्या बाबतीत वरिष्ठ नेते निर्णय करतील. भाऊ, MSRDCने शक्तीपीठ महामार्गासाठीची परवानगी मागितलेली आहे पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र सरकारला. महामार्गापर्यंत काम सुरू शकतं नाही तर काम काय परवानगी घेणं थोडं चुकीचं असतं. मला असं वाटतं माझ्याकडे तो विषय आलेला आहे. तर मी पुढच्या आठवड्यात आता आम्ही कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आम्ही आता या ठिकाणी कुंभ सुरू आहे
त्या ठिकाणी आम्ही जातो आहोत. तिथे दोन तीन दिवस जाऊन सगळे अधिकारी घेऊन तिथे आम्ही पाहणी करणार आहोत किंवा खूप सुंदर नियोजन आज उत्तर प्रदेशमध्ये कुंभच्या ठिकाणी घेतलं. मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू, काय काय आपल्याकडे करण्यासारखं आहे चांगलं, त्यातून आम्ही तेही निश्चित घेऊ. आणि आपण जे म्हणालात त्या संदर्भामध्ये पर्यावरणाचं थोडंसं अडचण आहे, पण दिल्लीला आम्ही एक बैठक त्या संदर्भामध्ये करणार आहोत. कुंभच्या बाबतीमध्ये बहुतेक या 5-6 दिवसातच होईल आठवड्याभरामध्ये. ते लवकरात लवकर हा आपण जो प्रश्न आहे तो मार्गी एक एक मिनिट आहे. मागच्या कुंभमेळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या होत्या तेच शेतकरी अजूनही पैशासाठी करतायत आणि दुसरीकडे आपण सिंहस्थाची तयारी करतोय. ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नाही, अनेक वेळा ते मुख्यमंत्र्यांना भेटले, फडणवीसांनाही भेटले. खरं कुंभमेळ्यासाठी ज्या जमिनी आपण अक्वायर करतो त्यांना पैसे दिलेच गेले पाहिजे, या मताचा मी पण त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. वर्षानुवर्ष जमीन आपण त्याच्या घेतलेल्या आहेत, पण मधल्या काळामध्ये काही त्यांना सोडून दुसऱ्या लोकांनाही पैसे दिले गेलेत ही गोष्ट समोर आलेली आहे, ही माहिती समोर आलेली